संस्कृतीची जपणूक करण्यासाठी आणि समाज प्रबोधन व्हावं या उद्देशाने लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं प्रयोजन केलं आणि त्याच प्रयोजनामध्ये आपल्याला ढोल ताशा पथक यांचं एक गर्जना करण्यासाठी सहाय्य लाभलं। तर मुळात ढोल हा पर्शियन वाद्य ज्याला डोहोल असं म्हणतात आणि त्याची आपल्या भारतामध्ये ओळख झाली एका चर्मवाद्यामध्ये आणि मग त्याची पुन्हा एकदा ढोल अशा मोठ्या वाद्यामध्ये त्याचं रूपांतर झालं। गजवक्र हे नाव याच्यासाठी आहे की आपण बाप्पांसाठी बाप्पांच्या स्वागतासाठी आपण वादन करत असतो। जे पथक जे अमृत मुहूर्त आहे महाराष्ट्र परंपरेचं म्हणजे गुढीपाडवा 8 एप्रिल 2016ला त्या दिवशी आमचा गजवक्र ध्वज पथकाचा शुभारंभ झाला। गणपती सुरू झाल्यापासून आम्ही 6 ते 7 मंडळात वादन केलं आहे आणि 2-3 गणपती मंदिरात सुद्धा आम्ही मानवंदना दिली आहे आमच्याकडनंच गणपती बाप्पासाठी। महाराष्ट्र संस्कृतीला मी समोर नेत आहे, मला त्याचा फार अभिमान वाटतो। मुली पण ताशा वाजवतात, मुली पण ध्वज नाचवतात, मुली पण ढोल वाजवतात, मुली पण शंखनाद करतात। त्यामुळे एक वेगळा उत्साह आणि छान वाटतं की आपण खूप काही करू शकतो मुली असल्यानंतर पण। 3 महिन्या आधीपासून या सगळ्याची सराव चालू केलेला होता। त्यानंतर सगळे काही नवीन लोक आम्हाला जॉईन झाले, आम्ही त्यांना पण सगळ्या प्रकारे सगळं काही शिकवलं आणि आज आमची इतकी मोठी टीम आहे की सगळेजण म्हणजे पाहून थक्क आहे की पहिल्या वर्षी आम्ही इतके सगळेजण आहे आणि सगळं उत्साहाने सगळं काही करतोय।